महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिलेत. आता दोन्ही चिरंजीव काम करतायत. कधीतरी थांबायला पाहिजे. शेवटी शरीर आहे. माणसाला वाटतं कधीतरी थांबायला पाहिजेत. कोणीतरी व्यवसाय सांभाळायला पाहिजेत असं त्यांनी म्हटलंय. कणकवली येथील सभेत बोलताना त्यांनी हे राजकीय निवृत्तीचे संकेत दिलेत. माझ्या आड अनेक जण आले, पण आज त्यावर बोलणार नाही. मला तेव्हाही अडचणी आल्या आणि आताही येत आहेत. राजकारणात कटकारस्थान सुरू आहे, त्यामुळे आता आपण थांबायचं ठरवलंय. मुलांना सांगेल नांदा सौख्य भरे, चांगलं ते जोपासा असं म्हणत नारायण राणे यांनी सध्याची राजकीय परिस्थिती आणि निवृत्ती याबाबत भाष्य केलंय. राणेंनी निवृत्तीचे संकेत दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नारायण राणे सध्या सिंधुदुर्गचे खासदार आहे. गेल्या 5 दशकांपासून ते राजकारणात कार्यरत आहेत. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशी अनेक मोठी पदं त्यांनी भूषवली आहेत. त्यांचा मुलगा नितेश सध्या मंत्री असून दुसरा मुलगा निलेश हा आमदार म्हणून कार्यरत आहे. नाही काहीतरी थांबायला पाहिजे बाबा. असं नाहीये की काम करत राहावं. शेवटी शरीर आहे ना, माणसाला वाटतं काहीतरी थांबायला पाहिजे. आता दोन्ही चिरंजीव कार्यरत झाल्यावर कोणतरी व्यवसाय पण पाहायला पाहिजे.